थोडा लाईटमुळे थोडासा व्यत्यय येतो. आपण समजून घेऊयात की जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या कठोर तपश्चर्याला बसले, तोपर्यंत जे काही त्यांच्याकडे शिकण्यासारखं होतं, जसं समजा आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 10वी पर्यंत शिकतो किंवा 12वी जे काही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर तेव्हा जी विचारधारा होती जवळपास 62 प्रकारच्या त्या ठिकाणी विचारधारा प्रचलित होत्या. त्यांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. आणि जे काही ऋषीमुनी होते, ब्राह्मणी होते, उपनिषद होते, रामायण महाभारत, यांचे जे काही त्यावेळेस म्हणजे सदाचाराच्या त्या ठिकाणी त्यांनी गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांचं सुद्धा आत्मचिंतन केलं. आणि सगळ्यांचा अभ्यास झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी 4 आठवडे ध्यानमग्न राहिले. हे एवढे कठोर तपश्चर्या केली की त्याच्यामुळं जे काही त्यांना पीडा यातना भोगाव्या लागल्या त्या सर्व त्यांनी भोगल्या. परंतु जेव्हा सुजाताची खीर ग्रहण केली त्याच्यानंतर त्यांनी ते जे क्लेशदायक यातना होत्या त्या पूर्ण सोडून दिल्याच्या नंतर मग त्यांनी म्हटले की भाई असं जर करायचं असेल तर आपण अन्न पाणी ग्रहण करून सुद्धा आपण ज्ञान संपादन करू शकतो. केवळ शरीराला दुःख देऊन माणसाला ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. कारण शरीराच्या नैसर्गिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय, माणसाचं भरण पोषण झाल्याशिवाय माणसाचं ब्रेन किंवा मन हे कार्यरत होत नाही. आणि अशा पद्धतीनं 40 दिवसाचं अन्न पुरेल एवढं साठा जमा केल्याच्या नंतर रोज ते 4 आठवडे सारखं चिंतन करत राहायचे. आणि त्या चिंतनांती मग त्यांनी काय काय फाइंड आउट केलं की सर्व मनुष्य मात्रांना स्वतंत्र समाजासाठी एक धर्म आवश्यक असतो. प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही. बघा, प्रत्येक धर्म हा स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही. धर्माच्या जीवनाच्या तथ्याशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्यांचा ईश्वर किंवा आत्मा, स्वर्ग किंवा पृथ्वी या विषयाच्या सिद्धांताशी व कल्पनाशी संबंध असता कामा नये. कारण बघा, त्या धर्माचा संबंध ईश्वराशी किंवा आत्म्याशी किंवा पुनर्जन्माशी असता कामा नये असं त्यांनी त्या चिंतनातून एकदम सिद्ध केलं. ईश्वराच्या धर्माचा केंद्रबिंदू मानणे म्हणजे अयोग्य. तथागत गौतम बुद्ध काय म्हणतात की माणूस हा ईश्वरापेक्षा मोठा आहे. ईश्वराला धर्माचा केंद्र बिंदू मानणं अत्यंत चुकीचं आहे. कारण ईश्वरांना असं कोणतंच कार्य सांख्यदर्शनानुसार केलेलं माझ्या निदर्शनास आलेलं नाही किंवा माझ्या दृष्टीपथास हे पडलेलं नाही. नंतर ते विचार करतात की आत्म्याची मुक्ती हा सुद्धा धर्माचा केंद्र मानणे चूक आहे. हे चिंतन करत असताना पूर्ण फाइंड आउट एक एक विषय ते क्लिअर करायला येतं. आणि त्याच पद्धतीनं तेव्हा यज्ञ याग सुद्धा करण्याची प्रथा होती. कारण बघ, आपण बिंबिसार राजाचं आणि त्यांचं जेव्हा कथन होत होतं तेव्हा त्यावेळेस ते सारांश रूपाने आलेल्या आपण बघितलेलं आहे त्या गोष्टीमध्ये की ज्या पद्धतीनं राजे महाराजे किंवा ऋषीमुनी ज्या पद्धतीने यज्ञ याग करत होते आणि कशा पद्धतीनं ह्या म्हणजे देव लोकांमध्ये जीवन जगत होते त्या पद्धतीचं सुद्धा आपण करू शकतो. परंतु तथागत गौतम बुद्ध सांगतात की प्राण्याचा बळी देणे हा सुद्धा ते केंद्राचा केंद्रबिंदू मानणे म्हणजे चुकीचे आहे. कारण प्राण्याचा बळी देऊन जर समजा माणसाचा सुख प्राप्त होत असेल, बाबासाहेबांना स्पष्ट उल्लेख केला आहे की त्यानं त्याच्या रक्ताच्या घराच्या नातेवाईकाचा का बरं बळी देऊ नये. अहो समजा आता देवाला तुम्हाला प्रसन्न करायचं, ठीक आहे, मग बाजारात जायचं, 10-20 हजाराचं बकरं आणायचं आणि ते निष्पाप बकरं तुमच्या नावानं त्या कोणत्या एखाद्या देवाला कापायचं, म्हणजे पुण्य तुम्हाला कसं लाभल बाबासाहेब म्हणतात. मग तुम्हाला जर पुण्य पाहिजे असेल तर तुमच्या घरातल्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला कापा, तुमच्या घरातल्या एखाद्या मायला कापा, बापाला कापा किंवा एखाद्या पोराला कापा. म्हणजे ते देव अजून प्रसन्न होईल. त्या देवाला काय वाटेल, अरे यार बळी तर खूप छान दिला यार, यानं मनातून बळी दिलाय. म्हणून अशा निष्पाप प्राण्याचा बळी देणं हा केंद्राचा म्हणजे धर्माचा केंद्रबिंदू मानणे हे अतिशय चूक आहे. मुळात त्यांनी प्राणहत्या या गोष्टीला त्यांनी विरोध केला. कारण यांना कुठल्याही प्रकारचं सुख भेटत नाही. उलट प्राण्याची हत्या होते, प्राण्यांची हिंसा होते, त्याला इजा होतात आणि हे एक पाप कर्म आहे, हे अकुशल कर्म आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. मग पुढे सांगतात, विचार करत असताना ते चिंतन मनन करत असताना म्हणतात की खरा धर्म हा माणसाच्या मनात बसत असतो, शास्त्रात नाही. कारण पुस्तकात सांगितलं म्हणून ते धर्म वसत नसतं. ज्या काही क्रियाप्रक्रिया घडत असतात त्या केवळ माणसाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, त्या सुप्त डोक्यामध्ये ते घडत असतात, माणसाच्या मनामध्ये ते घडत असतात. म्हणून शास्त्राला धर्म किंवा शास्त्राचा म्हणजे हाच खरा धर्म आहे हे म्हणणं अतिशय चूक आहे.
दुसरा अजून मुद्दा क्लिअर करतात की मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. तो जर नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा असेल. कारण तथागत गौतम बुद्ध सांगतात नीती म्हणजे काय? सदाचार. तुमचं वागणं बोलणं कशा पद्धतीचं आहे हा जर माणसाच्या संलग्न नसला तर ती एक धर्माची क्रूर चेष्टा होईल असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणून जगात ईश्वर नसल्यामुळे नीती हे केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा. म्हणून जीवन जगत असताना माणसानं काहीतरी कायदे करावे, काहीतरी नियम करावे. म्हणजे सकाळी लवकर उठणं, थोडाफार व्यायाम करणं, व्यवस्थित पूजा अर्चा करणं किंवा स्मरण करणं, चांगल्या गोष्टीचं स्मरण करणं, आई वडिलांची सेवा करणं, घरामध्ये बहीण भावांना व्यवस्थित बोलणं. कारण आजकाल या मोबाईलमुळे माणसाचे बोलणं सुद्धा बंद झाले बघा. त्याच्यामुळं बाबासाहेब म्हणतात की हा जो नीती आहे ही नीती म्हणजे केवळ जीवन जगत असताना काहीतरी आपले नियम केले पाहिजे, डिसिप्लिन केले पाहिजे. जेवण लवकर केलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. म्हणजे जनावरांमध्ये माणसामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आपल्याला सांगतात. धर्माचे कार्य ही जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनवणे हे स्पष्टीकरण देणे नाही. कारण बघा, तर बाकी लोक काय सांगतात की हे जगाची उत्पत्ती किंवा सृष्टीची उत्पत्ती ही निसर्गाने केलेली किंवा देवाने केलेली, देवामुळे आपण आहोत. बरं, हा विचार करून आपल्या कुटुंबासाठी त्या गोष्टीचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. कारण आपल्याला जर भूक लागली, आपल्याला जर बिमार पडलं तर आपल्याला ते डॉक्टरकडे जाऊन गोळी द्यावा लागेल किंवा कोणता देव प्रसन्न होऊन आपल्याला येऊन कोणता एखादा मंत्रोपचार करणार आहे का? नाही. म्हणून जगाची पुनर्रचना करणं किंवा सृष्टीची उत्पत्ती ईश्वराने निर्माण करणं हा विचारच मुळात अंधश्रद्धेला खत पाणी घालणार. म्हणून अज्ञानाच्या अंधकारातून नष्ट होण्यासाठी त्यांनी 40 आठवडे चिंतन आणि मनन करत करत हे मुद्दे लोकांचे जे हिताचे होते हे त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे ते म्हणतात की जे काही हितसंबंधाच्या कधामुळे जगात दुःख आहे तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिको मग्गो, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. कारण बघा, हित संबंध जे असतात, समजा हित संबंध कोणते? नवरा बायकोचे संबंध असो, आई वडिलांचे संबंध असो, सासू सुनेचे संबंध असो, भावाचे असो, बहीण भावाचे असो, शेजाऱ्या पाजाऱ्याचे संबंध असो, ह्या हित संबंधाच्या ग्रहकलामुळे मुख्य म्हणजे दुःखाचं कारणाचे उत्पत्ती होत असते. आणि याचं जर निदान करायचं असेल, याला जर दूर करायचं असेल तर त्याला सम्यक दृष्टीने त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, त्याची सम्यक आजीविकेने त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सम्यक दृष्टी, संकल्प, वाणी, व्यायाम, आजीविका, सम्यक कर्म, सम्यक स्मृती, समाधी आणि हा जो मिडल पाथ आहे हा जीवनाचा म्हणजे आधारस्तंभ आहे, सदाचारी जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्यानंतर आपण एक एक विस्ताराने एक एक दिवस एक एक आपण ते सील पाहणार आहोत. एका दिवशी एक पूर्ण 40 मिनिटाचं आपलं सेशन होईल पूर्ण डिटेलमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही मिस करू नका. तर पुढं ते चिंतन करत असताना ह्या गोष्टीचा विचार करतात की संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. बघा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे ते मालकी हक्क देते आणि ज्याच्याकडे नाही, ज्याच्या जीवावरती कारखानदार किंवा एखाद्या 100 एकरवाला जो कोणी असतो तो मोलमजुराच्या वरती तो गडगंज श्रीमंत होत असतो. आणि म्हणून हा जो खालचा माणूस असतो, जे असमानतेने त्याला वागणूक देण्यात येते, तो हा गरीबच असतो आणि त्याच्यामुळं त्याचं दुःख म्हणजे दुःखामध्ये तो जास्तीच डुबला जातो. अशा पद्धतीचं ही संपत्ती दुसऱ्या वर्गाला, एका वर्गाला श्रीमंत करते, दुसऱ्या वर्गाला दुःख देते. या गोष्टीचे त्या बुद्धिरक्षकांनी ते चिंतन करत असतात, मनन करत असतात. आणि अशा पद्धतीनं समाजाच्या भल्यासाठी या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट करणे जाणे ही आवश्यक आहे. या गोष्टीचं जेव्हा चिंतन मनन करतात, पूर्ण ते 62 पंथाचा असो किंवा ब्राह्मण्य असो, उपनिषद असो, या गोष्टी चिंतन केल्याच्या नंतर ते मनाला विचारतात की ह्या सर्व समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचं कारण दूर करून ते नष्ट कसे केले जाणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सर्व मानव समाज आहेत, समान आहेत असं मानलं पाहिजे. माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होत असते. कारण तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आपल्याला काय सांगतात की ही असमानता असू शकत नाही, सर्व माणसं समान आहे. त्याच्यामुळं कोणी एखाद्या श्रीमंत जमात किंवा एखाद्या श्रीमंत जातीमध्ये जन्म घेतला म्हणून तो माणूस श्रेष्ठ होतो असा नाही आहे.
कारण माणसाचं मूल्यमापन जर करायचं असेल तर त्याला काहीतरी पॅरामीटर पाहिजे किंवा त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याचं कार्य पाहिजे किंवा त्याच्याकडे नीती पाहिजे, त्याच्याकडे सदाचार पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण दूध घेतो, दूध शुद्ध आहे अशुद्ध आहे, त्याच्यामध्ये ते ग्लायकोमीटर असतं, चेक करायचं. सोनं कशा पद्धतीचं अशुद्ध आहे शुद्ध आहे चेक करण्यासाठी ते पाषाण असतो. असा अशुद्ध कोणी पैसे घेऊन घेत नाही. त्याच्यामुळे माणसाचं सुद्धा असं एक पॅरामीटर असलं पाहिजे की जेणेकरून तो माणूस म्हणजे चांगला राहील. त्याच्यामुळे माणूस खूप मोठ्या फॅमिलीमध्ये जन्मला किंवा एखाद्या आमदार खासदाराच्या जे घरी जन्मला म्हणजे तो काही सदाचारी माणूस असतो किंवा तो नीतिमान असतो अशाचा फरक नाही. म्हणून माणसं ठरवताना माणसाच्या जन्माहून नव्हे तर त्याच्या कार्याहून किंवा त्याच्या कर्तृत्वाहून ठरावं असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून माणसाचे मूल्यमापन त्यांच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. महत्वाचे काय असते तर उच्च आदर्श, उच्च घराण्यातील जन्म नव्हे. कारण जीवन जगत असताना माणूस कोणते त्याचे आदर्श उच्च आहे, चांगल्या प्रतीचे आहे हे जास्त महत्वाचं नाही. किंवा खूप मोठ्या जन्मघराण्यात ते घेतलं म्हणून त्याला मोठं मानू नका असं तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. म्हणून पुढं सांगतात, पुढं चिंतन करतात त्या बोधिवृक्षाखाली की सर्वाबद्दल मैत्री असावी अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे. म्हणून सर्वाबद्दल आपली मैत्री किंवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपला शत्रू जरी असला तरी त्याला आपण प्रेमानंच जिंकलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश ते देतात. आणि माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तर त्याचप्रमाणे विद्येचीही आवश्यकता असते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कारण आपण अज्ञानाच्या अहंकारामुळे आपण दुःख ओढून घेतो बघा. केवळ अज्ञान आणि अज्ञान. कारण कोणत्याच गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसते. हालाकी आपलेच पैसे असतात, आपलंच घर असते, आपलेच दाता असतात, आपलेच होता असतात, परंतु ते खायचं कसं, जिरवायचं कसं ह्या गोष्टीचं ज्ञान नसतं. खरंच कडे आपण दुसऱ्याचे प्रॉपर्टी लोक अशाचा भाग नाही. आपण डे टू डे मध्ये पाहतो. आता आपण जे पंचशील देताना तथागत गौतम बुद्धांनी बाबासाहेबांनी 6वं शील खूप महत्वाचं दिले. विकाल भोजन वेळ म्हणजे अवेळी जेवण करू नका, 6च्या नंतर जेवण करू नका. करायचं जरी असलं तरी लिक्विड डाएट करा. परंतु समाजामध्ये बघा इतक्या लोकांच्या ढेऱ्या वाढल्या, बाबा सोय नाही. हे प्रॅक्टिकली तथागत गौतम बुद्धाने एक एक सिद्धांत शिकवलाय आपल्याला की हे अज्ञान आहे, अविद्या आहे. आपला आहे म्हणून काय किती खायचं, त्या हृदयावरती ताण येऊस्तोवर खायचं. मग त्या हृदयावरती ताण येणे की हार्ट अटॅक येते, कोलेस्ट्रॉल वाढते, एखादी आर्टरी ब्लॉकेज होते, कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज येतात, खटकन अकाली मृत्यू होते. 30-35 वर्षामध्ये आपण कितीतरी तरुण पोरं अटॅकने गेले बघा. हे दुःखच आहे की. म्हणून जे अविद्या आहे प्रत्येक गोष्टीबद्दल हे सद्धन असलं पाहिजे. दात घासण्याची पद्धत सांगितली. झोपत्या तथागताचे एवढे सूक्ष्म म्हणजे निरीक्षण केले ते मधुगल्य ब्राह्मणासोबत जेव्हा त्याचं डिस्कशन आहे पुढं आपण पाहणार आहोत. सकाळी उठल्यापासून ते 24 तासाचे गोळाबेरीज केली गेली. ते कोणत्या घटकेला काय करायचंय, कोणत्या घटकेला कशी मोजायचे, टाइम बॉन्ड आपल्याला ती शिकवून दिलेली. त्या पद्धतीने जर आपण हे बघा सभे संखार दुःखात येदा पाये असं ती अर्थानी पद्धती दुःखी यश मग इथं आपण एक किरायदार आलो. इथं कोणी जिवंत राहणार आहे का आयुष्यभर? किती जरी प्रॉपर्टी असली तरी कोणी आहे का एखादा पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे किंवा एखादा कोणी आहे का एखादा की गडे आता 1000-500 वर्षापूर्वी याच्याकडे लई पैसा आहे, काय सोनं खाते, चांदी खाते आणि मरतच नाही असं आहे काय? म्हणून आपल्याला जो आई वडिलांनी हा जन्म दिलेला आहे हा जन्मचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. सदाचारासाठी जीवन जगलं पाहिजे. आणि जे काही आपल्या नशिबात आहे, आपलं जे काही आयुष्य आपल्या म्हणजे लिहिलेलं आहे तेवढं आपण परिपूर्ण आयुष्य हे जगलं पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी जवळपास 80 वर्षाचं आयुष्य जगलं. बाबासाहेबांनी 68-69 वर्षाचं आयुष्य जगलं. आणि हे जे आयुष्य जगत असताना त्यांनी किती म्हणजे सगळ्यांचं कल्याण करून गेले. आपण आपल्यासाठी जगले नाही. प्राणी जसं स्वतःसाठी पोट भरतात, पोटासाठी गुन्ह्यानं रवून करत नसतात, परंतु आपले लोक आपल्या समाजात लोक काय करतात, आपलं पोट भरलं की शेजाऱ्याला किंवा दुसऱ्याला कशी भूमी द्यावं याचा विचार करतात. जनावर काय करते, खालीला फक्त पचवते, दुसऱ्या दिवशी ऊर्जा कशी उत्पन्न होईल जेणेकरून अजून मालकाचं काम होईल या गोष्टीकडे लक्ष देते. परंतु माणसं अज्ञानानं काय करतात की माझ्याकडे लय माझं लय भरले त्याचं कशी वाट लावू या गोष्टीचा विचार करतात, प्लॅन करतात.
आणि शेवटी त्याचं रूपांतर ते दुःखामध्ये होतं, असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे विद्येचीही आवश्यकता आहे. विद्या अध्ययन प्राप्त करण्याचा अधिकार हा सगळ्यांना असला पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की इतर धर्मशास्त्रामध्ये महिलांना विद्या प्राप्त करण्याचा अधिकार नव्हता. अथर्वशीष पठणाचा सुद्धा अधिकार नव्हता. आता समजा बाया गणपती अथर्वशीष मंदिरामध्ये वाचायला या मागच्या 5-10 वर्षामध्ये, परंतु मनुस्मृतीमध्ये किंवा त्यांच्या त्या अथर्वशीर्षामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांना त्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. एखादं आपण बघितलं की शूद्रानं जर कानानं जरी चांगले वेदाचे शब्द ऐकले, त्याच्यामध्ये गरम तेल होता. जिभेने जर चांगले शब्द उच्चारले, जिभेमध्ये खिळेट होता. कारण हे सगळं त्यांच्या त्या वेदामध्ये किंवा त्या धार्मिक ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक धार्मिक ग्रंथ हा स्वीकारावाच असं काही नाही. तुमच्या मनाला ज्या चांगल्या गोष्टी पटतात त्याचा तुम्ही स्वीकार. 21वी प्रतिज्ञा देत असताना सुद्धा बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला तुमच्या मनाला जर पटत असेल तर त्या गोष्टी स्वीकारा. कारण माणूस जेव्हा देवाला सोडून देईल, देवापेक्षा म्हणून जेव्हा स्वतःला श्रेष्ठ म्हणेल, तेव्हाच तो अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त होईल. बघा, नाही तर तो भीतीखाली, त्या भयाखालीच तो त्याचं जीवन जगत आहे. पुढं तथागत गौतम बुद्ध असा विचार करतात की सदाचरणाशिवाय ज्ञान ही घातक आहे. आता सदाचरण समजा खूपच आहे आणि त्याचं काही नॉलेजच नाही कसं वापरायचं, तर ते ज्ञान सुद्धा घातक असते. म्हणून कशा पद्धतीनं आपलं वागायचं किंवा राहायचं या गोष्टी सुद्धा चिंतन आणि मतन झालं पाहिजे. शेवटी तथागत गौतम बुद्ध या तत्वावर येतात त्या बोधी वृक्षाखाली की कोणतीही गोष्ट ही अंतिम नाही, कोणतीही गोष्ट कायम बंधकारक नाही. प्रत्येक गोष्टीचे हे परीक्षण झालं पाहिजे, प्रत्येक गोष्टीची टेस्ट झाली पाहिजे. त्या पद्धतीनं दूध शुद्ध आहे. आता मुंडे साहेब बघा, प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करावे. किती हजारो आपल्या फूड प्रॉडक्टमध्ये भेसळ निघाली. म्हणजे ती परीक्षा असेल ना, परीक्षा अंतिम ती निघाली ना. ज्या पद्धतीनं एखादं समजा डॉक्टर व्हायचं असेल त्याला नीटची एक्झाम पास व्हावं लागते तेव्हा ते डॉक्टर होते. एखाद्याला इंजिनियर व्हावं लागते, होत असताना त्याची ती जेटची काय असते मॅट असते ती एक्झाम देऊन हे व्हावं लागते. त्या ज्या अधिकारी व्हायचं असते MPSC UPSCची एक्झाम द्यावं लागतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीची परीक्षा झाली पाहिजे आणि ते गोष्टीचं परीक्षण झालं पाहिजे. त्या गोष्टीच त्या तथागतांनी मानायच्या. आणि कोणतीच गोष्ट ही अंतिम नाही, सगळी गोष्ट शेवटीच एंड होणार आहे हे तथागतांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. कारण बघा, मन हे तथागतांनी काय बाबासाहेबांनी सांगितलंय की मन म्हणजे जमीन आहे, जमीन किंवा बाग. ज्या पद्धतीने तुम्ही त्या जमिनीमध्ये जे पेरसाल तेच उगवल. त्याच्यामुळं तुमचं कसं जमीन आहे, जमिनीची शेत कसं आहे, तुमच्या मनाची शेती कशी, तुमच्या शरीराची शेती कशी आहे, त्या पद्धतीनेच होईल. आता समजा एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा बाप जर दारू पिणारे असेल तर ते जमिनीमध्ये ते बीज दारूचे येतो. त्याच्याकडून कुठं बदामाच्या झाडाची अपेक्षा करतो. त्याचं पोरगं सुद्धा तंबाखू खाईल, सिगरेट ओढल किंवा ज्या बाप गोष्टी करत असेल त्याच्या समोर त्याच व्यक्ती जे पेरत तेच मुलं. हे सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्याला सांगितले, बाबासाहेबांना आपल्याला सांगितले. म्हणून हे कार्यकारण भाव जे आहे म्हणजे याच्यावरच गोष्टी कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही, हा सांख्याचा नियम. त्याच्यामुळं प्रत्यक्ष अनुमानाचे सुद्धा प्रमाण त्यांनी सांगितलेले आहे. जे दिसते त्याला जे सत्य आहे त्याला सत्य माना, जे नाही दिसत त्याला असत्य म्हणून सोडून द्यायचं, समर्थन नाही करायचं. आणि अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट कायम किंवा सनातन नाही, प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते, किंबहुना परिवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे. बघा, सूर्य निघाला, मावळांची शेवटी मावळ संध्याकाळ होतेच. चंद्राला सुद्धा माळावं लागते, सूर्याला सुद्धा माळावं लागते. परंतु बाबासाहेबांनी एवढा काही प्रकाश करून ठेवला आहे, तथागत गौतम बुद्धांनी एवढा काही प्रकाश करून ठेवला आहे की हे अज्ञान माणसाच्या मनातलं नष्ट करण्याचा, एवढं म्हणून त्याच्यामुळे सूर्यपुत्र म्हणतात. त्याच्यामुळं ते सिंह जे त्यांची राशी होती, तथागत गौतम बुद्धाची जे म्हणजे गोत्र होतं ते सिंहकुल होतं. सिंह म्हणजे सगळ्यात मोठा प्राणी, म्हणजे सगळ्या जंगलाचा मोठा प्राणी. आणि जेव्हा सारनाथ येथे त्यांनी धम्माच्या दीक्षा, पहिलं सारनाथ धम्मचक्र परिवर्तन केलं, ज्या ठिकाणी केलंय तिथे एक सिंहाची मुद्रा आहे. तुम्ही गेले असेल किल्लारी साहेबांना माहीत असेल,
त्या स्पॉटवरती, म्हणजे हे हिस्टॉरिकल प्लेसेस, प्रत्येक गोष्ट हिस्टॉरिकल प्लेसेस आहे. आणि जे काय उत्खननामध्ये सापडले ते तथागत गौतम बुद्धाच्या अवशेषाशिवाय दुसरं काहीच नाहीये. हे सुद्धा एक अंतिम सत्य आहे. पुढं तथागत गौतम बुद्ध सांगतात की जर युद्ध सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातकच आहे. यांना युद्ध कोणतं झालं? रोहिणी नदी होणारं युद्ध होतं ते. कारण हे आला की खोटं युद्ध होतं, अन्यायाच्या विरोधात होतं, परंतु केवळ आणि केवळ सिद्धार्थाने ते आवाज होणार. म्हणून कोणतं युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी जर नसेल तर ते अतिशय घातक. कारण सरळ सरळ त्यांनी सांगितलं की 2 माणसं तुम्ही निवडा, 2 माणसं तुम्ही निवडा, दोघं म्हणून एक माणूस निवडा, आणि त्या रोहिणी नदीचं जे काही पाणी येते पारंपरिक पद्धतीनं टप्प्याटप्प्याने भिजवा की हे नैसर्गिक आहे. परंतु फक्त माणसाचा अहंकार कारण तिथं आला आणि त्यांचे जे काही विशेष अधिकार होते कौशल देशाच्या राजाने करून ठेवलेले, ते अधिकार त्यांनी वापरून शेवटी ते सिद्धार्थाला जन्म कालांतराने ती चूक त्यांच्या लक्षात आली. म्हणून कोणतंही युद्ध हे सत्यासाठी असलं पाहिजे, आणि सत्यासाठी जर नसलं तर ते विनाशच करणार, घातच करणार, हे तथागत गौतम बुद्ध सांगतात. आणि अशा पद्धतीने ही बुद्धाच्या सिद्धांताची तत्वे फार प्राचीन काळात जरी कालमागच्या अगोदर 2381 वर्षापूर्वी सांगितले असते तरी आजही ती बघा किती प्राचीन आणि किती नवीन वाटते. आता ह्याचं जे ज्ञान घेतलंय हीच जे आहे सम्यक संबोधी, ह्याच विश्लेषण जे आहे शेवटी यांनी कन्क्लुजन काढलं की मन हे सगळ्या ह्या गोष्टीचं कारण. त्याच्यामुळं मनाला जर काबूत ठेवायचं असेल, मनाला जर एकाग्र करायचं असेल तर माणसानं चिंतन मनन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चित्ताची शुद्धता केली पाहिजे. म्हणून दुसरं जे तत्व सांगितलंय की चित्ताची शुद्धता, तिसरं जे तत्व सांगितलंय की कोणत्याही प्रकारचं पाप करणं माणसानं करू नये. चौथ्या प्रकारचं जे तत्व सांगतंय की कोणताही धार्मिक ग्रंथ हा प्रमाण मानू नये. कोणताही धार्मिक ग्रंथ जो आहे ते प्रमाण किंवा त्याचं परीक्षण केल्याशिवाय ते मान्य करू नये. हे जे 4 तत्व, या 4 तत्वावरतीच गौतम बुद्धाचा सिद्धांत. मनाच्या केंद्राच्या भोवतीचे सिद्धांत आहे. मन मनोमय आहे. म्हणून तथागताची वाणी आहे, मनोकुंभंगमाथमा मनुसिठा मनोमया मन साचे पदुठेन भास किंवा करते ततोनं दुःख मनवते चक्कम वहतो पदम. म्हणजे माणसाचं सगळं जे काय असते ते माणसाचं मूळ आहे. माणसाचं मनच हे एक कारण आहे. माणसाचं ज्या पद्धतीचं कार्य असेल, ज्या पद्धतीचं अकुशल कार्य असेल, त्याच पद्धतीचं दुःख, त्याचा पाठलाग, ज्या पद्धतीनं बैलाच्या पाठीमागे त्या बैलाच्या गाडीची चाकं जातात त्याच पद्धतीनं त्याच्या पाठीमागे हे दुःख अविरत करून येतात. मग त्याचा उपाय काय सांगितला आहे की उपायाचं सुद्धा सांगितलं, त्यांनी दुःखाचे कारण सुद्धा सांगितलं आणि निवारण सुद्धा सांगितलं. मनोकुंभंगमा धामा मनुसिठा मनोमया मन साचे पसन्नेन भासती वा करती वा ततोनं सुख म्हणवेते चक्क छाया वह अनुपाय. म्हणजे माणसाचं जे कुशल कर्म असतं, माणसाचं जे कार्य चांगलं असतं, ज्या पद्धतीनं माणसाची सावली ही माणसाला कधीच सोडत नाही, कधीच सोडत नाही, त्याच पद्धतीनं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाला हा जे सुख आहे, हे जे सुख आहे अविरतपणे राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून सबपापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्यटकम एक बुद्धान शासन, असा महान संदेश तथागत गौतम बुद्धाने दिला. मग आपण विचार करायचा की आपण दुःखी का आहोत. या गोष्टीचा जर विचार केला तथागत गौतम बुद्धाने एक एक गोष्टीचं कारण सांगितलेलं, एक एक गोष्ट फाइंड आउट केली. एक गोष्ट फक्त ध्यानात घ्यावा, तुम्ही किती जरी स्थावर मालमत्ता कमवली, जर तुमची शारीरिक क्षमता जर व्यवस्थित नसली, तुमच्या प्रॉपर्टीला काही अर्थ होत नाही. म्हणून आरोग्य सारखा लाभ, कारण तथागत गौतम बुद्ध सांगतात की आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, विश्वास हे सर्वश्रेष्ठ नातं आहे, राग, लोभ आणि द्वेष यातून मुक्त होणं हे सगळ्यात मोठं. आता विचार करा की याच्यात समजा कोणतं तुम्हाला बेकार वाटते, किंवा कोणतं मानवाच्या कल्याणाचं नाही वाटत, किंवा कोणतं तुम्हाला असं म्हणजे अहंकारी वाटते. पण हे सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत की हो. हे केवळ फक्त बुद्धासाठी सांगितले का? जगातला कोणताही माणूस असो त्यानं जर ह्या गोष्टी पाळल्या तर त्याला सुखच प्राप्त होणार. मग याच्यामध्ये डिफरन्शिएट केल्या, ह्या गोष्टी जेव्हा फाइंड आउट केल्या, मग तथागत गौतम बुद्ध सांगतात की 3 भाग करतात
की वैयक्तिक दुःख मग कशामुळं प्राप्त होते माणसाला. मग वैयक्तिक दुःख कशामुळे प्राप्त होते की पानात पाता वेळेने पहिली प्रतिज्ञा सांगितली, प्राण्याची हिंसा केल्यामुळे काया वाचा मनाने, आणि ह्या 3 टप्प्याने सांगितलं, काया वाचा आणि मन. कारण ह्या 3 गोष्टीमध्ये हे पंचशील दिले. ह्या पंचशिलाचा जर भंग झाला तर माणसाला दुःखाची उत्पत्ती होते. मग सामाजिक दुःख दुसरं सांगितलं. सामाजिक दुःख ज्या पद्धतीने आपण सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये राहतो किंवा समाजामध्ये कसं राहायचं, माणसामध्ये कसं मिसळायचं, आणि त्याच्यातून जे दुःख उत्पन्न होते ते नष्ट करण्यासाठी कोणतं माध्यम सांगितलंय? आर्य अष्टांगिको बघू, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक आजीविका आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाणी आहे, सम्यक वायान आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक समाधी आहे. याचं एक एक नंतर आपण विस्ताराने पाहू. आणि नैसर्गिक दुःख, समजा वीज असो किंवा ऍक्सिडेंट असो, हे दुःख नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या 10 पारामिती सांगितली. म्हणून ह्या गोष्टीचं आपण चिंतन मनन एका एका गोष्टी जर केलं तर थिंकिंग, इमोशन आणि मेमरी या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर ज्या पद्धतीनं दीपक असतो बघा, तेल वात आणि त्याच्यामुळे प्रकाश पडतो, असंच माणसाचं काहीतरी. बघा, तुमचं आयुष्य म्हणजे प्रकाश आहे, पूर्ण प्रकाश, लाईट आहे पूर्ण. आणि तुम्हाला जर जन्मापासून मृत्यूपर्यंत एक चांगलं एक सारखं सात्विक जर बगर रोगाचं जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुमची तेल व्यवस्थित पाहिजे. आता तेल म्हणजे काय आहे? आता तेल म्हणजे तुम्ही जे खाता पिता. जर समजा आता तुमच्या शरीरामध्ये तुम्ही दारू टाकायले, अल्कोहोल टाकायले, गांजा फुकायले किंवा प्राणी हिंसा करायले, तर ज्या पद्धतीनं ते अशुद्ध होईल. त्याच्यामध्ये तेल जर चांगलं असं देव सतत तेवत राहील ना. आणि त्याच्यामध्ये जर आचरणामध्ये अशुद्धता आली तर दिवा फडफड करेल का नाही? काजळी पकडेल. किंवा त्याच्यामध्ये अशुद्धता आली, दिवा विझेल. हवेचा दाब आला, दिवा विझेल. ऍक्सिडेंट डेथ होईल, कार्डियक अरेस्टमध्ये जाल, डायबिटीज होईल, शुगर होईल किंवा आर्थरायटिस होईल किंवा कोणत्याही बिमारीने तुम्ही ग्रस्त व्हाल. आणि जर तुमचा दिवा जर तेवत राहायचा असेल तरच सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलेलं जे काही ज्ञान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्यात आणि या सूक्ष्म रीतीने जे काही आपल्याला समजून घेण्याचा तथागताचा जो धम्म दिला आहे, जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत याचं जे डीप नॉलेज आहे हे आपल्याला कळणार नाही. आजच्या क्षणी हा जो सारांश रूपाने पहिल्या खंडाचा जो भाग होता या ठिकाणी आपण थांबूयात. अपेक्षा आहे की आपल्याला ह्या गोष्टी जे बारकाईने सांगितल्या त्या नक्कीच आपल्या लक्षामध्ये आलेल्या असतील. आणि पुढे सुद्धा पंचशीलचे एक एक अष्टांगिक मार्गाचे एक एक व्यवस्थित डीप मध्ये, कारण इथून पुढे आता अतिशय जवळपास 5-6 ग्रंथांचा सारांश मिळून पूर्ण तो स्टडी आहे. नुसता एकच नाही, नुसता ग्रंथ तुम्हाला वाटत असेल इकडे हे खूप आपण ऐकतो, परंतु ह्याच्यामध्ये पूर्ण बाबासाहेबांना पूर्ण हयात गेली. जेव्हा 5 डिसेंबरला त्यांनी शेवटचे प्रस्ताव मांडले मरणाच्या महापरिनिर्वाणाच्या 1 दिवस अगोदर, म्हणजे ते किती यातना आणि किती वेदना असतील बाबासाहेब. परंतु ती प्रस्तावना लिहित असताना सुद्धा जवळपास 1980 पर्यंत जवळपास 23 वर्ष 30 वर्ष जवळपास, म्हणजे 23 वर्ष ती प्रस्तावना सापडलीच नाही पुस्तकामध्ये, कोणी छापलीच नाही. ज्या पद्धतीनं आता बघा वाचन करत असताना 6 पेज गहाळ झाले एका ग्रंथात, एका बुक्समध्ये, एका पब्लिकेशन. तसे मी त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी 19 ग्रंथ आणून दाखवले होते. 19 ग्रंथावाल्याने काय काय क्रमाती केल्या ते सुद्धा तुम्हाला सांगितले होत्या. कोणतं ग्रंथ प्रमाण मानायचं हे सुद्धा सांगितलं होतं. आणि बाबासाहेबांची प्रस्तावना जेव्हा त्या पंजाबच्या एका वकिलानं फाइंड आउट केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये, आणि 80-85च्या नंतर मग प्रत्येक पब्लिक जगाने दाखवला. म्हणजे आपण 56ला जरी दीक्षित झालो पण आपल्याला कोणते पुस्तक वाचायचं याच नॉलेज नव्हतं. म्हणजे आपण किती अंधकारात मध्ये होतो. म्हणून या सम्यक गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, सामाजिक चर्चा केली पाहिजे, लोकांना आणलं पाहिजे, लोकांना वाढवलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी एवढ्या लोकांसाठी धम्म दिला, सगळ्या भारताच्या लोकांसाठी दिलाय. मग आपण शेजाऱ्या पदाला आणू शकत नाही. केवळ आपण वैयक्तिक नेता किमान 1-2 माणसं जर सत्प्रमाणे आले तर बिहारामध्ये जागा भेटणार नाही. कारण हे काय आमच्या मनाचं सांगत नाही, ही बाबासाहेबांची वाणी आहे, ही तथागताची वाणी आहे. आमच्या मनाचा एकही शब्द नाही. म्हणून आपण असाच भव्य असा प्रतिसाद द्यावा आणि आमच्याने जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न होईल तेवढा आम्ही सातत्याने नक्कीच करू. एवढं बोलून याचं ह्या ठिकाणी आपलं सेशन टाइम संपल्यामुळे आपण ह्या ठिकाणी थांबूयात. लाईट सुद्धा नाही, लाईट नसताना सुद्धा आपण एवढ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी हात जोडायचे.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे धन्यवाद.